31 डिसेंबर म्हटलं की लोक एन्जॉय करतात, खातात, पितात, खूप धमाल करतात. 31 डिसेंबरच्या दिवशी बरीच लोक खूप दारू पितात. आमच्या शेजारी एक गृहस्थ आहेत बाबूराव, त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस म्हणजे 31. पायाला टेकस आणि बॉडीला स्प्रिंग लावल्यासारखे दिवसभर हलत असतात. 31 डिसेंबरच्या दिवशी भर सकाळी सायकलीवर फुल टाईट चाललेत. त्यांना माहीतच नाही समोरच्या गल्लीतनं प्रेत येते. प्रेत यात्रा सरळ ठोकून दिली, प्रेत खाली पडलं, प्रेताची पोझिशन चेंज. लोकांनी शिव्या घातल्या, नालायक, गाडव, निर्लज्ज, बेअक्कल, तुला कळत नाही प्रेत पडलं, अक्कल कळत नाही, दिवसा ढवळ्या दारू पितोस, कळत नाही प्रेत पडलं. ए गप्पे, तू कशाला बोलतोस? तो पडलं तो काय बोलतो का? बाबूराव संध्याकाळी कामावरनं आले घरी, बायकोनी हट्ट धरला, अहो मला देवदास बघायचंय, चला ना आपण शाहरुख खानचा देवदास बघू. तुला देवदास बघायचंय? चल माझ्या बरोबर. बारमध्ये घेऊन गेले. बघ किती देवदास बसलेत. डिसेंबरच्या रात्री बाबूराव इतके पिऊन ताईट होते, असं वाटत होतं वर्षाची दारू पिऊन बसलेत. रस्त्याने चाललेत फुल टाईट मध्ये. रात्री समोरून त्यांचा मित्र आला, त्याला पाहिलं त्याने. तो जवळ आल्यावर म्हणाले, अरे रमेश, हॅपी न्यू इयर. जेवढी प्यायलेली त्याच्या अंगावर उठून टाकली. तो पण म्हणाला, अरे बाबूराव, हॅपी न्यू इयर. बाबूराव, हे काय, सेम टू यू. नवीन वर्ष आलं की आपण काहीतरी प्रण करतो, काहीतरी मनात असं विचार करतो की उद्यापासून हे करायचं नाही. बाबूरावांना सवय, दिवस रात्र घरी बायकोला नेहमी कुठल्याही वस्तूबद्दल बोलायचं, कशाही बद्दल बोलायचं असेल तर प्रत्येकाला ते माझं म्हणूनच उल्लेख करून म्हणायचे. माझा टीव्ही, माझा फ्रीज, माझं हे, माझं ते, माझं कबाट, माझं सगळं माझं. बायको म्हणली, हे बघा माझं माझं बोलू नका, मी तुमची बायको आहे. जे काही बोलायचं असेल आपलं म्हणायचं, आपलं, नाही तर माहेरी निघून जाईन. उद्यापासून नवीन वर्ष सुरू होतंय, आपलं म्हणायचं, नाही तर उद्याच्या उद्या निघून जाईन. दुसऱ्या दिवशी बाबूराव काहीतरी खाटेखाली घुसून शोधत होते. बायको म्हणे, काय चाललंय? सकाळपासून बघते लोडबोड लोडबोड चालली, काय शोधताय काय? बाबूराव म्हणाला, आपलं दाढीचं सामान सापडत नाहीये. प्रत्येकाला काही ना काही पाळायची सवय असते. नवीन वर्षात बाबूरावने पोपट पाळला. त्यांना पोपट पाळल्यानंतर तो पोपट आफ्रिकन बोलणारा पोपट, काही बोललो की आपल्या शब्दाला ऐकल्यानंतर तो पोपट हाजीर जवाब, पटकन उत्तर द्यायचा आणि बोलायचा. दरवाजाच्या अगदी जवळ ठेवलेला बाबूरावने तो पोपट. सकाळी सकाळी दूध खाळण्यासाठी त्या घरी एक भैया आला, दूधवाला. त्याने दरवाजा ठोकला. पोपट आतून म्हणाला, भैया म्हणाला, अरे दूधवाला, अरे दूधवाला. अर्धा तास दोघांचं तेच चालले, कोण आहे दूधवाला, कोण आहे दूधवाला. भैयाने परत दरवाजा ठोकला. पोपट म्हणाला, अरे दूधवाला. पोपट म्हणाला, अरे तू कोण आहे? पोपट म्हणाला, दूधवाला. तुम्हाला माहित असेल, आपण डोंबिवलीत राहतो, आपल्याला बरोबर माहित आहे की गाड्या कधीच वेळेवर येत नाहीत. लोकल ट्रेन कधीच वेळेवर येत नाही. पण तरी सुद्धा लोक गाडीची वाट बरेच आतुरतेने पाहतात. परवा 9:05 ची गाडी शार्प 9:05 स्टेशनला आली. एक म्हातारा खुश, त्याला काय सापडलं देव जाणे. घड्याळाकडे बघून खूप खुश होत म्हणाला, कमाले, राईट टाइम गाडी 9:05 आली, कमाले. एक माणूस म्हणाला, काका आजची नाही ती कालची आहे. गाड्या वेळेवर येत नाहीत, पण लोक गाडीची वाट केवढ्या आतुरतेने बघतात. तुम्ही पण स्टेशनवर जाता, प्लॅटफॉर्मवर उभे राहता, गाडीची वाट पाहता. गाडी उशिरा येत असेल, गाडी आली नसली तर आपल्या चेहऱ्याचे हावभाव बदलतात. आपण रागात येतो आणि गाडीची वाट बघताना आपले चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स बदलतात. आपल्याला कळत नाही, समोरच्या प्लॅटफॉर्मवर उभा असलेला माणूस आपल्याला बघून हसत असतो, कारण आपल्याला आपला चेहरा दिसत नाही. कल्पना करा, हे रेल्वेचं प्लॅटफॉर्म आहे, गाडी इथून येणार आहे. लोक गाडीची वाट कशी बघतात. प्लॅटफॉर्म आहे, गाडी इथून येते,
लोकांच्या चेहऱ्याचे हावभाव बघा. पण काही लोकांना वेगळी सवय असते, गाडी इथून येणार असते ती इथे लागलेली असतं. मी एकाला विचारलं इकडे काय अचानक इकडून आले मग लो इकडून कशी ड्रायव्हर दोन्हीकडे बसतो ना. ट्रेनमध्ये एवढी गर्दी असते, माणसाला उभं राहायला जागा नाही, बसायला जागा नाही, माणूस गाडीच्या आत येतो कसा, बाहेर जातो कसा त्याला कळत नाही. गाडीत आल्यानंतर तो गर्दीत सुद्धा जागा शोधतो सवयीप्रमाणे. जागा सापडत नाही, तो हँडल पकडून उभा राहतो. मग हँडल पकडल्यानंतर कोणीतरी मागून हात धरतो, कोणी पाय धरतो, कोणी मान पिरगळतो, कोणी कमरेत हात घालतो. उभा असलेला माणूस 1-2 स्टेशन बरोबर असतो, 1-2 स्टेशन गेल्यानंतर त्याची अवस्था अशी. आता अशा माणसाच्या पाठीला खाज सुटली, खाजवणार कसा? एकाने हात धरला, एकाने पाय धरला, एकाने मान पिरगळली, खाजवण्याचा प्रयत्न. समोरचा काय डान्स करतोय नाही. दोन्ही हात सुटले, त्याने खाजवायला मागे घातले, मागचा क्या करताय वे, क्या करते, क्या पार्टी को खा जाओ. बोले तेरा पाठ खा जाओ, मेरे धोतर में काय को हात डालताय. ट्रेन मध्ये टीसी चढतात, सवयीप्रमाणे टीसी चढतात. आणि तुम्हाला माहित असेल लोकल थांबलेली असली की टीसी कधीच तिकीट मागणार नाही. लोकल सुरू झाली की तिकीट मागतात. ठाणा डोंबिवलीच्या मध्ये एक टीसी चढला, गाडी सुरू झाली, त्याने तिकीट मागितली. तिकीट मागितल्यानंतर तो माणूस चुकून आगरी निघाला आणि मग त्याने त्याची हालत कशी खराब केली. गाडी सुरू झाली, टीसी चढला, तिकीट कावा दिली, कावा तिकीट कावा दिली, कावा तूने कावा तिकीट दिली मला. अरे बाबा मैं टीसी ने काय झालं, चल तिकडे. अरे बाबा तिकीट दिखाओ. तिकीट नाही माझ्याकडे, ये पास है 3 महिन्याचा आहे. किसका है, किसका है, माझ्या खिशातनं काढलं तर माझा आहे ना. अरे लेकिन इसके ऊपर साइन नहीं है. साइन किधर है? ये जो आला तुम टीसी है ना, तुमको मालूम नहीं साइन किधर है? कुर्ला के बाद जाएगा तो साइन है. आणि हे रेल्वेचे अनाउन्सर बिचारे कधी कधी काय बोलतात आपल्याला कळत नाही, त्यांना स्वतःलाच कळत नाही आपण काय बोलतोय. एवढ्या लोकल्सचे अनाउन्समेंट करायचे असतात, कधी कधी मध्येच काहीतरी अनाउन्समेंट येते आणि ती अनाउन्समेंट बोलता बोलता चुकून जातात आणि काही बोलतात. परवा एका स्टेशनवर गेलो तर एक अनाउन्समेंट माझ्या कानावर आली, एक विशेष सूचना. सूचना ऐकायला कान पुढे केले, सूचना समाप्त. सकाळी सकाळी खाऊन पिऊन बसलेला अनाउन्सर, त्याच्या आवाजामध्ये फोर्स असतो, त्यावेळी त्याचा आवाज आपल्याला व्यवस्थित ऐकायला येतो. दुपार झाल्यानंतर त्याला भूक लागते, त्याचा आवाज कमी होतो, त्यावेळी आपल्याला आवाज कसा ऐकू येतो. संध्याकाळी त्याला बोलायला कंटाळा येतो, त्यावेळी त्याचा आवाज आपल्याला कसा ऐकू येतो. सकाळी सकाळी खाऊन पिऊन बसलेला अनाउन्सर, पोट गच्च भरलेले, बायकोने खाऊन पिऊन पाठवलंय, आवाजाचा फोर्स बघा. प्लेटफॉर्म नंबर 1 की गाड़ी 2 से जा रही यात्री से मिलती है, 2 पे आ जाए, धन्यवाद. दुपार झाल्यानंतर त्याचा आवाज चेंज. प्लेटफॉर्म नंबर 1 की गाड़ी 2 से जा रही. संध्याकाळी सगळ्यात भयानक. प्लेटफॉर्म शोधा. सगळ्यात खतरनाक म्हणजे एसटी स्टँडचा मास्तर. छोट्याशा कॅबिन मध्ये, छोट्याशा माईक मध्ये तो गाड्यांचे नंबर सांगतो. वरती लिहिलेलं असतं इथे चौकशी करा. लोक चौकशी करतात, तो गाड्यांचे नंबर सांगतो. ते नंबर आपल्याला लांबून कसे ऐकू येतात. लोक विचार काय बोला रे, नीट ऐकलं की कळतं. 52-54 संडासाजवळ लावलेली आहे. लोक संडासाजवळ जातात, गाडी बाथरूम मधनं बाहेर. मग काही लोक येतात, मास्तर खपला का रे हो मास्तर. काय आहे, नाही तुमची बायको बरी आहे ना, घरात बायको पोरं सगळी बरी आहे. बोले हो, तुम्ही काय विचारताय, इकडे लिहिलेलं आहे ना, चौकशी करा. बसमध्ये सुद्धा कधी कधी बसायला जागा नसते. 95 वर्षाची म्हातारी चढली बसमध्ये,
जागा शोधते, तिला जागा सापडत नाही, गर्दी आहे, बस भरली खचाखच, जागा शोधते. कुठे बसायचं बाई, जागा सापडत नाही, कुठे बसायचं. ड्रायव्हरची सीट खाली होती. ती जाऊन ड्रायव्हरच्या सीटवर ढापाक ढुपूक घापाक. ड्रायव्हर काहीतरी खाऊन पिऊन आला, त्याने पाहिलं माझ्या सीटवर म्हातारे बसले. ए म्हातारे चल माग सर, माग बस, मला पुढून गाडी चालवायची, चल माग. म्हातारी म्हणाली, बाबा तुलाच पुढून चालवतोस, आज जरा मागून चालू. थँक्यू.